आज शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 जागतिक लोकसंख्या दिन। संयुक्त राष्ट्र संघटनेने 1989 मध्ये 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून उद्घोषित केला। इसवी सन 1987 पर्यंत जगाची वाढणारी लोकसंख्या आणि या लोकसंख्या वाढीची समस्या ही सर्व जगभर होती। लोकसंख्या वाढ समस्या ही आपल्या आर्थिक व्यवस्थेला, आपल्या भारतीय प्रशासनाला किंवा जगाचे प्रशासन चालवत असताना सर्वांनाच भेडसावणारी एक समस्या होती आणि या समस्येवर जागरूकता निर्माण करण्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून उद्घोषित करण्यात आला। आपण सामाजिक वर्णव्यवस्था आपल्या भारतातील जर पाहायला गेलं तर त्या सामाजिक वर्णव्यवस्थेपासून किंवा प्राचीन भारताचा इतिहास जरी अभ्यासला तरी त्यावेळीपासूनचा आजपर्यंतचा भारताचा इतिहास असं सांगतो की त्यामध्ये लोकसंख्या वाढीचा असणारा चढता क्रम, या चढता क्रम जरी झाला तरी आपण कुठेतरी अधोगतीकडे चाललोय। कारण जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्या वाढीचा परिणाम जास्तीत जास्त पर्यावरणावर झाला। पर्यावरणातील संसाधने जी आहेत त्यांचा अतिरेक वापर होऊ लागला। तो अतिरेक वापर होऊ लागल्यामुळे पर्यावरणाचा असमतोल होऊ लागला। पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीच्या उपायांचा आपण अभ्यास केला पाहिजे। आणि त्याचबरोबर लोकसंख्या वाढ जी आहे ही लोकसंख्या वाढ कमी होण्यासाठी किंवा कुठेतरी पर्यावरण आणि आपलं मानवी जीवन हे असेल यांचा समतोल जर राखायचा असेल तर प्रत्येकानं याविषयी जागरूकता निर्माण करावी। आणि त्याचबरोबर लोकसंख्या वाढीचे जे परिणाम आहेत मग त्यामध्ये बेकारी असेल, दरिद्रता असेल, अशिक्षितपणा असेल किंवा आजच्या असणारे तरुण पिढीचे असेल आत्महत्या करण्याचं प्रमाण जे असेल, या सगळ्याचा विचार शेवटी जर आपण निष्कर्षाकडे जर आलो तर या सगळ्याचा निष्कर्ष एकच निघतो की जी लोकसंख्या वाढते त्या लोकसंख्या वाढीचा परिणाम यावर होतो। तर या संबंधितली जागरूकता निर्माण करण्यासाठी आज महाविद्यालय, शाळा या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते आणि यातून या समस्येवर जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात। लोकसंख्या वाढ ही आपल्याला असलेली समस्या, यावरच्या उपायांची जर आपण उपाययोजना केली तर नक्कीच आपले मानवी जीवन असेल किंवा आपला निसर्ग असेल, आपलं पर्यावरण असेल, या सगळ्यांचा असमतोल राहील आणि आपल्याला सुखी समृद्धी जीवन जगता येईल। धन्यवाद।